छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024-25 पेपर विश्लेषण 15 मार्च रोजी झालेल्या पेपराचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. सन 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला डॅश भाषेचा दर्जा दिला. ऑप्शन 1 अभिजात, ऑप्शन 2 अभिरूप, ऑप्शन 3 अतुलनीय, ऑप्शन 4 अतिप्राचीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अभिजात. प्रश्न क्रमांक 2. बोलीभाषा या प्रमाण भाषे इतक्याच महत्त्वाच्या आहेत. खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही? ऑप्शन 1 वऱ्हाडी, ऑप्शन 2 झाडी, ऑप्शन 3 अहिराणी, ऑप्शन 4 बाडी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 झाडी. झाडी ही बोलीभाषा नाही आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. ऑप्शन 1 कुसुमाग्रज, ऑप्शन 2 माधव ज्युलियन, ऑप्शन 3 शांता शेळके, ऑप्शन 4 सुरेश भट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुरेश भट यांनी ही कविता लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे क्ष व ज्ञ ही अक्षरे खालीलपैकी डॅश प्रकारात येतात. ऑप्शन 1 स्वर, ऑप्शन 2 स्वरादी, ऑप्शन 3 विशेष संयुक्त व्यंजने, ऑप्शन 4 विशेष स्वर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विशेष संयुक्त व्यंजने. प्रश्न क्रमांक 5. आम्ही या शब्दातील मी या जोडाक्षराची अचूक फोड दर्शविणारा पर्याय निवडा. तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म अधिक अर्ध ह अधिक दीर्घ ई. प्रश्न क्रमांक 6. परी अधिक इक्षा या पोटशब्दांपासून तयार होणाऱ्या अचूक जोडशब्द निवडा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 परीक्षा. प्रश्न क्रमांक 7. जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना डॅश असे म्हणतात. ऑप्शन 1 क्रियाविशेषण, ऑप्शन 2 नाम, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 क्रियापद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 क्रियापद. प्रश्न क्रमांक 8. पक्षी झाडावर बसतो या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणते कार्य करतो? ऑप्शन 1 नाम, ऑप्शन 2 क्रियापद, ऑप्शन 3 शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 4 अव्यसाधित विशेषण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. ऑप्शन 1 समिती, ऑप्शन 2 धैर्य, ऑप्शन 3 नदी, ऑप्शन 4 हिमालय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 धैर्य. प्रश्न क्रमांक 10. त्याला ग ची बाधा झाला आहे या वाक्यात ग चा उपयोग काय म्हणून केला आहे? ऑप्शन 1 नाम, ऑप्शन 2 सर्वनाम, ऑप्शन 3 क्रियापद, ऑप्शन 4 क्रियाविशेषण. तर इथे ग ची बाधा या वाक्यात जो उपयोग केलेला आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नाम. प्रश्न क्रमांक 11. बोका या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ऑप्शन 1 भाटी, ऑप्शन 2 बोकी, ऑप्शन 3 बेटी, ऑप्शन 4 मांजर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 भाटी. प्रश्न क्रमांक 12. परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? ऑप्शन 1 परमेश्वर, ऑप्शन 2 सर्वत्र, ऑप्शन 3 असतो, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सर्वत्र. प्रश्न क्रमांक 3. माझ्याकडे काही उपजत गुण होते यातील माझ्याकडे या शब्दातील विभक्ती दर्शवणारा डॅश पर्याय ओळखा. ऑप्शन 1 षष्टी, ऑप्शन 2 सप्तमी, ऑप्शन 3 तृतीया, ऑप्शन 4 प्रथमा. तर यातील दर्शवणारा शब्द आहे ऑप्शन नंबर 2 सप्तमी. प्रश्न क्रमांक 14. वादातीत या शब्दाचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. ऑप्शन 1 वाद घालणारा, ऑप्शन 2 वादग्रस्त, ऑप्शन 3 कोणताही वाद नसलेला, ऑप्शन 4 न्याय प्रविष्ट. तर या प्रश्नाचा योग्य अर्थ आहे ऑप्शन नंबर 3 कोणताही वाद नसलेला. प्रश्न क्रमांक 15. देश या नामाचे सामान्य रूप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 विदेश, ऑप्शन 2 स्वदेश, ऑप्शन 3 देशा, ऑप्शन 4 देश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 देशा. प्रश्न क्रमांक 16. जे आले नाही ते हरले या वाक्यातील जे सर्वनामाचा प्रकार कोणता?
ऑप्शन 1 संबंधी सर्वनाम, ऑप्शन 2 आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन 3 प्रश्नार्थक सर्वनाम, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 संबंधी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 17 तू या सर्वनामाचे पंचमी विभक्तीचे एकवचनी रूप कोणते? ऑप्शन 1 तुझ्यात, ऑप्शन 2 तुला, ऑप्शन 3 तुझे, ऑप्शन 4 तुझहून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 तुझहून, कारण की पंचमीचे विभक्ती प्रत्यय ऊन हून ए आहे. प्रश्न क्रमांक 18 अभिनव या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द ओळखा. ऑप्शन 1 आधुनिक, ऑप्शन 2 अभिनय, ऑप्शन 3 नूतन, ऑप्शन 4 अपूर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अभिनय. इथे नसणारा शब्द सांगितलेला आहे ते नीट बघा. प्रश्न क्रमांक 19 कोल्हापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? ऑप्शन 1 धातू साधित, ऑप्शन 2 अव्यय साधित, ऑप्शन 3 क्रमवाचक, ऑप्शन 4 नाम साधित. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नाम साधित. प्रश्न क्रमांक 20 पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला मुकुट शोभतो. ऑप्शन 1 राजाला, ऑप्शन 2 मुकुट, ऑप्शन 3 शोभतो, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मुकुट हा कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 21 मी क्रिकेट खेळत होतो या वाक्यातील काळ दर्शविणारा योग्य पर्याय कोणता? ऑप्शन 1 रीती वर्तमान काळ, ऑप्शन 2 अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 साधा वर्तमान काळ, ऑप्शन 4 अपूर्ण भूतकाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 22 ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास मराठीतील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? ऑप्शन 1 संयोग चिन्ह, ऑप्शन 2 विकल्प चिन्ह, ऑप्शन 3 प्रश्नचिन्ह, ऑप्शन 4 अवतरण चिन्ह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 संयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 23 क्षती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 गती, ऑप्शन 2 हळूवार, ऑप्शन 3 क्षणिक, ऑप्शन 4 लाभ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लाभ. प्रश्न क्रमांक 24 त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. यामध्ये उभयान्वी अव्यय कोणते? ऑप्शन 1 त्याला, ऑप्शन 2 बढती, ऑप्शन 3 मिळाली, ऑप्शन 4 कारण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कारण. प्रश्न क्रमांक 25 या दानासी या दानाहून अन्न नसे उपमान या वाक्यातील अलंकार दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 रूपक, ऑप्शन 2 अनन्वय, ऑप्शन 3 अतिशयोक्ती, ऑप्शन 4 व्यतिरेक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अनन्वय. आजच्या या पेपरमधला आपण मराठीचा संपूर्ण व्याकरणचा भाग कव्हर केलेला आहे. असेच आणखी प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचे डेली व्लॉग्स बनवणार आहे या व्हिडिओजवर, कारण की हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढच्या स्पर्धा परीक्षांसाठी. धन्यवाद.